न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज अहिल्यानगर. मी इथे अभिलाषा कॉलनीमध्ये उभा आहे आणि या समोरच्या बाजूला एक पोल आहे. पोलवरनं एक झाड आहे, त्या शेजारी झाड, त्याची एक फांदी आहे. ती फांदी तुटल्यानंतर या ठिकाणी त्या वायरीवरती ती फांदी पडली आणि इथे बघा ह्या वायरी लोंबकळत आहेत. अक्षरशः खाली वायरी तुटलेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या या वायरी या ठिकाणी तुम्ही पाहत आहात. या अक्षरशः वायरी इथे लोंबत आहेत, तुटून पडलेल्या आहेत. हा माझ्या मागच्या बाजूचा हा परिसर आहे. तिथे बघा खाली वायरी लोंबकळत आहेत अक्षरशः आणि जवळपास तब्बल आता अर्धा ते 1 तास होत आला आहे, पण अजूनही या ठिकाणी कुठलाही इसम, कुठलाही MSEBचा माणूस, साधा कर्मचारी, शिपुर्डा इथे आलेला नाही. अधिकारी वर्ग अजिबात फोन उचलत नाही, सहकार्य करत नाहीत. याला जबाबदार कोण आहेत? इथे जर काही दुर्घटना घडली याला जबाबदार कोण राहणार आहे? याचं उत्तर MSEBनं द्यावं. हा समोरचा हा जो दिसतो डबा, याच्यामध्ये विखुरलेल्या वायरी, कित्येकदा त्यांना आम्ही कंप्लेंट केल्यानंतर सुद्धा त्याचं कोणीही निराकरण करत नाही. आणि अशा ठिकाणी अशा या पोलला लटकलेल्या या वायरी, बुचक्यासारख्या वायरी, इतस्ता विखुरलेल्या वायरी शॉर्ट होतात आणि तिकडनं आहे ना तिथं आग निघते. बऱ्याचदा इथे ना आग लागलेली सुद्धा होती. मी बऱ्याचदा निदर्शनास आणलं, पण आत्तापर्यंत कोणी याची कारवाई पूर्णपणे केलेली नाही आहे. हा माझ्या मागचा भाग तुम्ही बघताय. झाड, त्याच्यावरती ती फांदी पडलेली आहे आणि इतस्ता ती वायरी खाली विखुरून पडलेल्या आहेत. तास दीड तास झाल्यानंतर सुद्धा कोणी यायला तयार नाही आहे. हे आहे आमचं MSEB. सर्वांसाठी MSEB, सुंदर MSEB. आणि अशा पद्धतीनं जर MSEBचा हा कारभार असेल तर न सांगितलेलं बरं. याचं निराकरण कोण करणार? याचं उत्तर कोण देणार? MSEBचं असलंच कार्य आहे का? दिवाळीमध्ये तुम्ही व्यस्त आहात तुमच्या खरेदीमध्ये, इथे सुद्धा लक्ष घाला जरा. मी जस्ट लुकसाठी सुफी सय्यद, अहिल्यानगर.